कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे। त्यांच्या प्रचारासाठी तलवार चौक इथं प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी खासदार संजय मंडलिक यांच्यावर जोरदार टीका केली। ही मतं मागायला येतात कसं लोक, ज्या उद्धव ठाकरेंना फसवलं, ज्या शरद पवार साहेबांना फसवलं, ते आज तुम्हाला फसवायला वेळ लावणार नाहीत, हे जनतेने या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे। जे स्वतःच्या पक्षाचे झाले नाहीत ते तुमच्या आमच्या जनतेचे काय होणार याचा विचार तुम्ही आम्ही सगळ्यांनी केला पाहिजे। 5 वर्षापूर्वी त्यांना निवडून दिलं, परंतु गेल्या 5 वर्षामध्ये या मंडळींनी कोल्हापूरसाठी काय केलं? खासदार कधी आले का? या भागामध्ये कधी आले का? लोकांना कधी भेटले का? याचं उत्तर नाही असं आहे। आम्ही ज्यांना खासदार म्हणून निवडून दिलं, गेल्या 5 वर्षात या खासदारांनी काय केलं, किती निधी आणला, किती वेळा जनतेशी संवाद साधला, असा सवाल उपस्थित करून उद्याच्या भविष्य काळात विकासाची गंगा आणायची झाल्यास श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांचंच एकमेव गॅरंटी कार्ड चालणार आहे, असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला। दिल्लीतनं जो काही निधी आणायचा आहे, विकासाची गंगा या कोल्हापूरमध्ये आणायची आहे, तिथं मात्र आपल्याला एकच गॅरंटी चालणार आहे, ती म्हणजे श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची गॅरंटी चालणार आहे। हे आपण लक्षात ठेवा, त्याच्याशिवाय दुसरी कुठलीही गॅरंटी चालणार नाही। श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी देशातील सध्याची परिस्थिती सर्वसामान्यांना दिलासा देणारी नाही असं सांगत कोल्हापूरच्या विकासाला गती देण्यासह देशातील लोकशाहीवरील आघात परतवण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरलो असून कोल्हापूरकरांचं आपल्याला पाठबळ मिळेल असा विश्वास व्यक्त केला। आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूरच्या जनतेनंच श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींच्या विजयाचा निर्धार केला असल्याचं सांगितलं। माजी जिल्हा परिषद सदस्य शिवानंद माळी यांनी पंतप्रधान मोदी ज्या रेल्वे स्थानकावर मी चहा विकायचो असं सांगतात, ते वडनेरा रेल्वे स्थानकच त्यावेळी अस्तित्वात नव्हतं असं सांगितलं। या सभेला माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, के.जी. पाटील, प्रतीक्षा पाटील, सुयोग मगदूम, महादेव पाटील, दत्ता बामणे, सतीशचंद्र कांबळे यांच्यासह विविध तालीम संस्थांचे पदाधिकारी, मंडळाचे कार्यकर्ते, महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते।